भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम बघा महाराज आला आपण चरित्र घ्यायचं होतं म्हणून मुद्दाम घेतलं महाराज. कारण की या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला काय सांगतात, शिव भोळा, शिवाचा स्वभाव सांगितलेला भोळा आहे एकदम. आमचा जो एवढा भोळा आहे ना महाराज, सहज प्रसन्न होत्या. काय मोठा जप नाही, कुठला तप नाही, कुठली क्रिया नाही, काय. आणि मंत्र तर एवढा सोपा आहे महाराज. ओम नमः शिवाय भवतरुण उपाय मंत्र म्हणी ठसला आणि चहुवेदाच्या शब्द सागरात मंथनी सापड. मंथनी सापड. म्हणजे हा मंत्र कुठं सापडला असेल तर चहुवेदाच्या शब्द सागरामध्ये मंथन केलेलं. समुद्र मंथन ज्या ठिकाणी झाली कथा माहीतच आहे. तर चक्रवर्ती सम्राट आपले भगवान शिवाजी नाथ महाराज त्यांचं वर्णन का करतात त्याचा पण उल्लेख आहे मला. कारण की शैव आणि वैष्णव, शाक्त, नाथ असे वेगवेगळे संप्रदाय आपल्याला सांगतात, पण सगळ्यांचं मूळ भगवान शिवच आहे. वैष्णव जरी कोणी पहिला असं तरी भगवान शिव महाराज. ज्याला नाथ महाराजाचं प्रमाण आहे, तुम्हाला प्रमाण लागेल तितके देऊ शकतो, पण वेळेची मर्यादा आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. म्हणजे वैष्णवाचा शिरोमणी कोणाला म्हणायचं तर महादेवा. तुम्हाला शिरोमणी म्हणजे काय, आपण जे गळ्या माळ जपत असतो, माळ, त्या माळाला सगळे मणी एका लाईन मध्ये उडल्याचा इकून इथपर्यंत, पण दोन्ही दोऱ्याच्या मधातून एक मणी घेतला जातो महाराज. त्या मण्याला काय म्हणायचं असतं, शिरोमणी. आणि जपाची सुरुवात तुम्ही कुठून करता. आता जे जपत असतील त्याला माहित असेल, जपतच नाही ते काय सगळं हो ते मोठं माळ जपते, माळा हिनच बसते तिकडे, माळाला भेटते हातबट्टी. तुम्ही भीक मागेऊ का, कोणत्या ग्रंथात कोणत्या दिलं मला सांगा बरं तुम्ही. हा, कोणत्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे की शंभूचा प्याला म्हणजे तुमची दारू आहे म्हणून. शंभूचा प्याला आहे ती कोण सांगितलं तुम्हाला. शंभूचा प्याला घ्यायची तुमची ताकदच नाही. कसं काय मग सांगतो, शंभूचा जर प्याला तुम्हाला घ्यायचा असेल तुम्हाला विष घ्यावं लागेल, विष. हा, शंभूचा खरा प्याला ती आहे महाराज. आणि ते जर तुम्ही घेतलं ना, जे बी असं कोणी माहिती लागतं फक्त घेऊन दाखव. हा, आणि ज्याला घेतला महाराज ते जर पटकन गेला जागी, त्याला दवाखान्यात येत नाहीच्या आधी तर बरं आहे भोजन महाराज. का म्हणतो, त्या दवाखान्यात जर नेलं ना महाराज, त्याच्या नळ्या कुठून टाकावं लागतील आणि कोठून काढावं लागतील, ही याचा भरोसाच नाही महाराज. आणि त्याला विचारा तुम्ही, आता घे म्हणा शंभूचा प्याला. हा, हे प्याला जर तू घेतला ना तो झाला तुमचा खेळच खेळलाच म्हणा. आणि ताकद जर असं तुझ्यामध्ये कोणत्या संवेद नाही, किती शास्त्र जरी करू का, हेच तुला शंभूचा प्याला खरा सापडत. तुम्ही जे घेता ते शंभूचा प्याला तो तुमचा स्वतःचा प्याला आहे, तुमच्यासाठी तुम्ही तयार करून ठेवलेला प्याला. हे कोण्या ग्रंथात तयार केला म्हणा, एखादा ग्रंथ दाखवा तुम्ही फक्त. जर इथं निघला तर मी तुमच्यासोबत पिऊ लागतो, पण नाही निघला तर मी देईल ते प्याला तुम्हाला प्यावं लागतो. एवढी वाईट अवस्था करून ठेवलेली आहे महाराज. काय ज्ञान नाही कोणाचं, कोणीतरी येऊन सांगते आणि त्याचं ऐकत बसतो. आणि देव पहिले भोळा आहे, त्याच्या नावावर काय काय चालू राहिले बाबा बाबा, पारात नाही उरला त्या गोष्टीचा. महादेवाच्या नावानं इतका प्रचार चालू आहे महाराज. महादेवाचं पूजन सोपं आहे. नामदेव महाराजांनी आम्हाला त्या काळात सांगितलं, एक पसा पाणी एक बेलवधळ पूजन ते केवळ सोपे लोक. म्हणजे महादेवाच्या पूजेसाठी साधन काय लागत असं, सगळ्यात सोपं साधन म्हणजे एक पसा पाणी आणि एक बेलवधळ, एक बल्वपित्रम शिवार्पणम. ते पण सांगितलं, त्रिनेत्रम त्रिगुणाकारम त्रिभुवन संहारम एक बल्वपत्रम शिवार्पणम. म्हणजे 3 जन्माचं पाप जरी असेल तुमचं आणि किती घोर पाप असेल तर फक्त एका बेलाच्या पानानं भगवान शिवाला अर्पण केलं तर तुमचं दोष नाहीसा होत. एवढं महात्मा त्या बेलाच्या पानाला आलेले. कशामुळं आले ते भगवान शिवाच्या कृपेमुळे होते.
आता भगवान शिवाचं म्हणा नाथ महाराजांचं पुन्हा वाच्य बरेच तयानवादी क्रोध काम इथं सांगायचं होतं मला फक्त. कारण की आता विषयांतर करत गेलं तर खूप वेळ होतो आणि आज जरा थोडं मला पण उशीर झाला. आता हातात माझ्या नव्हतं त्या गोष्टी सांगण्यात काही फायदा नाही. जेवढी वेळ आपल्याला दिली तेवढ्या वेळेला जेवढं काही सांगतोय तेवढं मी सांगण्याचा पण शिवहा